लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. 850 कोटी 900 कोटी पर्यंतचं बजेट आहे. त्याच्यापैकी 3% बजेट हे महिला बालविकासासाठी वापरलं जातं. पण मग त्या 3%चा विनियोग गेल्या वेळेला काय झाला आणि पुढे काय करता येईल याच्यावर पण चर्चा झाली. आणि तो साधारण 25 कोटी रुपयाचं जे बजेट आहे त्या 25 कोटी बजेटमधून मी असं सुचवलं की ज्या ज्या महिलांवर होणारे अत्याचार प्रतिबंधक कार्यक्रम जे आहेत, मग त्या शाळांमधली सखी सावित्री समिती असेल किंवा पॉक्सोमधल्या मुलींना संरक्षणाचा विषय असेल किंवा भरोसा सेल फक्त नगर शहरात चालू आहे आणि बाकी अजून एका ठिकाणी चालू आहे, तर उरलेल्या सर्व तालुक्यांमध्ये तो ऑनलाईन सुरू करणं गरजेचं आहे की जेणेकरून आठवड्यातून 2 दिवस सर्व महिलांना इन कॅमेरा, म्हणजे इथे या व्हिडिओ कॉलवरती त्या दिसतील तरी बाकीच्यांना कोण तक्रार तिकडे दिली कळण्याचं कारण नाहीये. अशा पोलीस स्टेशनमध्ये भरोसा सेल सर्व तालुक्यांच्या मध्ये सुरू करावेत असे निर्देश मी पोलिसांना दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर भरोसा सेल चालवणारे जे पोलीस आहेत, महिला पोलीस, त्यांना पण ओरिएंटेशन थोडं सोशल सर्व्हिस इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून द्यावं की जेणेकरून होम व्हिजिट्स फार गरजेच्या असतात. ज्यावेळेला आपण समुपदेशन करतो त्यावेळेला होम व्हिजिट जर का झाली नाही, गृहभेट झाली नाही तर वस्तुस्थिती कळू शकत नाही. केवळ अर्धवट माहितीवरती ती केस सोडवली जाते. आणि म्हणून या पार्श्वभूमीवरती वीज प्रतिबंधक कार्यक्रम, त्याच्यानंतर अवकाळी पावसाचे पंचनामे करून त्याच्यामध्ये निधी शेतकऱ्यांना मिळणं, तिसरं पोलिसांच्या मध्ये असणारा कमी स्टाफ आणि कोर्टाची तुटपुंजी संख्या, त्याच्यामुळे प्रलंबित असणाऱ्या केसेससाठी पाठपुरावा राज्यस्तरावर करावा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यात मदत करावी. सरकारी वकिलांची संख्या कमी आहे, ती पुढच्या 25 दिवसात भरली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे, तर त्याकडे पण मी लक्ष वेधलेलं आहे. चौथं, पाचवं जे आहे ते 3% बजेट, मगाशी म्हटलं तसं महिला बालविकास विभागाचं बजेट हे अजून सत्कारणी कसं लागेल केवळ त्या वस्तूंपेक्षा असा एक आराखडा करा आणि तो इतरांसाठी उपयोगी होईल. आणि शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये विशेषतः अँटी रॅगिंग सेल, कारण बऱ्याच ठिकाणी आता नवीन शाळा कॉलेजेस सुरू होतात, तर विशेषतः कॉलेजेसमध्ये पुण्यात सुद्धा मी सूचना दिलेल्या आहेत. हा कायदा अस्तित्वात आहे हेच पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहिती नसतं, तर त्याची माहिती, सखी सावित्री समितीची माहिती, अशा प्रकारच्या भूमिकांच्या बरोबरच ऊसतोड कामगार आणि घर कामगार यांच्यासाठी म्हणून शिबिरं घेण्याचे मी सांगितलेलं आहे. आणि शाळा आता सुरू होतील तर मुलांना कागदपत्र बरीचशी लागतात, तर शाळा कॉलेजेसच्या प्रवेशासाठी सन्माननीय महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी आम्हाला सूचना सांगितलेल्या आहेत की समाधान शिबिरं प्रत्येक ठिकाणी झाली तर लोकांना ताबडतोब ती त्यांच्या भागामध्ये कागदपत्र मिळू शकतील. हे सुद्धा कार्यक्रम शिवसेनेने ठिकठिकाणी घ्यावे अशा प्रकारची सूचना मी पदाधिकाऱ्यांना पण करते आहे. आणि कर्जतला मेळावा झाला तिथे सुद्धा मी हे सगळ्या मुद्दे सांगितलेले आहेत त्यांना कामाच्या दृष्टिकोनातून. आणि आमचे दोघंही आमदार जे आहेत श्री खताळ आणि श्री लंगे, त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की या सगळ्या कामाच्या मध्ये त्यांनी मदत करावी. अहिल्याबाई होळकरांच्या चौंडीला तिथल्या त्यांच्या स्मारकालाही भेट दिली, तिथे त्यांचे काही प्रश्न पुढे सरकलेले आहेत, तर प्रगती झालेली आहे त्याच्याबद्दल. आणि विशेषतः पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये असं शहर सोडून, मुंबई शहर सोडून किंवा नागपूर सोडून ग्रामीण भागामध्ये कॅबिनेटची बैठक झाली, तर त्याच्यामधून नगर जिल्ह्यातल्या विकासाला काही नक्की चालना मिळेल अशा प्रकारची अपेक्षा मला वाटते. आणि त्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रमामध्ये मी लाडक्या बहिणीशी संवाद साधला. तर लाडक्या बहिणींच्या संवादामध्ये प्रत्येक महिलेकडून आम्ही काही फॉर्म भरून घेतले की त्यांना मिळालेल्या निधीचा ते काय उपयोग करतात, म्हणून त्यांना कुठल्या गोष्टीचं प्रशिक्षण केलेलं आवडेल आणि त्याचं विश्लेषण करून सगळ्या महाराष्ट्रातल्या ज्या लाभधारक लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी काही कार्यक्रम आम्ही शिवसेना महिला आघाडीतर्फे घेणार आहोत. आज जेव्हा कर्जतमधल्या महिलांना मी विचारलं की तुम्ही
कशासाठी पैसे वापरले. तेव्हा बहुतेक जणींनी कोणी आजारी आहे म्हणून किंवा घरामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी म्हणून, एखादी महिला अडचणीत सापडली आहे म्हणून तिला उसने देऊन, म्हणजे अतिशय सर्व्हायव्हल किंवा निर्वाहाच्यासाठीच त्यांनी ते पैसे वापरलेले आहेत. कुठेही शेवटी मी महिलांना थक्केने विचारलं सुद्धा की साडी एखादी तरी घेतली की नाही, तर त्यांनी सांगितलं भावाची म्हणून एक एकच साडी घेतली, आम्ही साड्यांवर काही फार उडवले नाहीत पैसे. सगळ्या जणींनी सांगितलंय, मला प्रॉमिस दिलेलं आहे की त्या आसपासच्या 10 गावांमधल्या महिलांशी बोलून वयोश्री योजना, त्याच्यानंतर बाकीच्या शासनाच्या योजना, ज्येष्ठ सेवा तक्रार प्राधिकरण केंद्र, अशा गोष्टींवरती सुद्धा पाठपुरावा करून त्यांच्या त्यांच्या भागामध्ये त्यांच्या वेळेचा सदुपयोग करणार आहे. तर आज याच्यानंतर मी संभाजीनगरला जाणार आहे, परभणी आणि नांदेड इथे माझा दौरा आहे आणि हा कार्यक्रम पुढचे 3-4 महिने चालू राहील. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.